ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पक्ष फुटणार, ठाकरेंना सगळ्यात आधी कुणी दिली टीप? शरद पवार गटाच्या विश्वासू नेत्यानं फिरवली गेम। पहा इनसाइड स्टोरी। काही तासातच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्यात। शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा भगदाड पडलंय। एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे 6 खासदार फोडलेत। हे 6ही खासदार मंगळवारी रात्री विविध मार्गानं दिल्लीला गेले। त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असून विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती। पण ही पक्षफूट अचानक झाली नाही। उद्धव ठाकरेंना संभाव्य पक्षफुटीची आधीच कुणकुण लागली आणि ठाकरे अलर्ट राहिले। पक्षात फूट पडणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून फूट रोखण्याचा प्रयत्न झाला। 14 तारखेला ठाकरे गटानं खासदारांची बैठक बोलावली, पण ते फूट रोखू शकले नाहीत। मात्र उद्धव ठाकरेंपर्यंत ही माहिती कशी पोहोचली? पक्ष फुटणार असल्याची टीप त्यांना कोणी दिली? पडद्यामागून सूत्र कशी हल्ली? याची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। नेमकं घडलं काय? राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेतील ही फूट एका दिवसात झाली नाही। ठाकरेंचे खासदार फोडण्याचे मागील काही अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न होते। हे करत असताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली। शिंदेंकडून एका खासदाराला संपर्क साधण्यात आला। असाच प्रयत्न नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना फोडण्याचा झाला। त्यांना ही ऑफर देण्यात आली। पक्षांतराची ऑफर मिळताच वाजे यांनी सावध पवित्रा घेतला। त्यांनी याबाबत थेट निर्णय न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आपले वडील प्रकाश भाऊ वाजे यांच्याशी चर्चा केली। राजकीय सूत्रांनी पुढे सांगितले की प्रकाश भाऊ वाजे यांनी त्यांचे राष्ट्रवादीतील एकेकाळचे सहकारी व पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्याशी संपर्क साधला। अंकुश काकडे यांनी माजी आमदार भाऊसाहेब शिरोळे यांचे पुत्र श्रीकांत शिरोळे यांच्या माध्यमातून ऑपरेशन टायगरची अत्यंत गुप्त माहिती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार हालचाली केल्या। शरद पवारांच्या याच यंत्रणेमुळे ऑपरेशन टायगरची टीप मातोश्रीवर पोहोचली। यानंतर ठाकरे गटानं फूट रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आल्याचं सपशेल दिसून आलं। एकूणच आधी कुणकुण लागल्यामुळं अनेक गोष्टी हे लोक करू शकले। विस्तृत बातमी पहा तिचा जागर न्यूजवर। बातमी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।